one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। तुला काय नाही, तुला फक्त जाऊन एवढंच बोलायचं आहे. ए ढेबरे, फक्त एवढंच बोल आणि नंतर म्हणायचं मी कोण आहे, मी कुठे आलो, मी कोण आहे, लक्षात ठेवलं. बस एवढंच बोल. अरे गौरव, एवढी मोठी मोठी जबाबदारी नको ना देऊ माझ्यावर. आता एवढंच. अरे छोटं छोटं काहीतरी दे ना, ते असं टेबलवर उभं राहून चाल निघ, किंवा ते स्किटच्या मध्ये मध्ये होण्याचं रिॲक्शन, असं काहीतरी छोटं छोटं दे ना. एवढी मोठी जबाबदारी नको देऊ, वांदे होतील. कोणाचे? तुझे. ए, लोकांना काय वाटेल? काय? वनिता आणि बनीच्या स्किटच्या मध्ये मध्ये गौरव येऊन वाक्य घेतो असं वाटेल लोकांना. आणि हे जर कळलं ना माझ्या फॅनला, खूप मोठे प्रॉब्लेम होतील. ते ना चॅनलच्या ऑफिसवर मोर्चा काढतील, ताबडतोब तुला इथून काढतील. अरे त्या फॅनला पण तुझ्यापेक्षा जास्त पाते असतात. बघितलं, हे तुझे असले विनोद म्हणून मी इथे आलोय. हे सगळं सोड रे गौरव, हे सगळं सोड. हा. आजचं घे ना, आत्ताचं. काय? अरे तुझ्या स्किटची सुरुवात माझ्या वाक्यापासून झाली. सुरुवात झाली जवळजवळ. कसं माहितीये का, आता नवीन वादळ येणार आहे, नवीन वादळ. कोणतं? अब की बार बने सरकार मीच जिंकणार. सांगितलंय तेवढं कर. वर्गणी मागायला जा आणि तिला बोल ए ढेबरे, हे लक्षात ठेव. आणि याच्या पुढे तुला फक्त एवढंच करायचं. काय काय कळलं ना, एवढंच करायचं. इकडे बने बने बने, प्लीज ऐक ना बने, तू आपला दोस्त आहे ना. Please, चोपड राहिली. घे. बोल 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 बोलो 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 ना. आली 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 आली. तू वर्गणी माग, वर्गणी मागतो, तू साथ दे मला. अरे मी आहे ना, बोल ना. ओ काकू, वर्गणी द्या. कसली वर्गणी? ए ढेबरे दे ना. काय करू काय करू काय करू? पक्ष्यांचा आवाज काढ. शपथ बने, या बने, काय झालं? काय केलं तुम्ही? काय ढेबरे म्हणाला दिली एक ठेवून? अरे तुम्ही एक ठेवून दिली, पण तुम्ही एक ठेवून दिली त्याची कायमची घेऊन गेली. याददाश गेली बनेची. हा, मी कोण आहे? हा? अहम कुठम आलम. कुठेतरी मर ना जाऊन. संस्कृत कशाला बोलतोस? अरे मस्त डायलॉगला टाळ्या तर ह्या. तुला टाळ्या येतात रे, मला मुंग्या येतात ना. मी कुठे आहे? हा. कोण आहे मी? हे बघा, काय? बनेची याददाश गेली. आता तुमचं काय खरं नाही. म्हणजे आता पोलीस केस, कोर्ट कचेरी, आरटीओ वाले तुम्हाला स्क्रॅप मध्ये घेऊन जाणार. म्हणजे स्क्रॅप? सॉरी, तुम्ही काकू आहात, मला वाटलं डंपर आहे. तुम्हाला फाशी कन्फर्म. अरे कानाखाली मारले डायरेक्ट फाशी का? काकू, आजकाल काहीही होऊ शकतं. म्हणजे? अरे बनेवर अख्खं स्किट होऊ शकतं. अरुण कदम समोरच्याला क्यू देऊ शकतो. समीर चौगुले खिशात कांगवा घेऊन फिरू शकतो. प्रसाद खांडेकर माझ्या पंचला दाद देऊ शकतो. अरे आमिर हडकर सलग 3 एपिसोड आपल्या शोला प्रेझेंट राहू शकतो. बनेची याददाश गेली तर तुम्हाला फाशीच होऊ शकते. हे गौऱ्या नाही रे, हे मला भीती वाटते, असं काही बोलू नको. आणि मला शिक्षा कशी होईल? का? म्हणजे ह्याला कोणी विचारलं काय रे बाबा तुझी याददाश्त कशी गेली? ता कुठे सांगू शकणार आहे? तो नाही सांगू शकणार, पण मी आहे ना. मी या सगळ्याचा चष्मदीत गवाह आहे. मी सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलंय. मी सगळ्यांना जाऊन सांगणार तुम्ही असं केलं म्हणून. मला लक्षातच नाही आलं. मग गौऱ्या आता काय होणार रे? आता काय होणार म्हणजे बनेची याददाश्त वापस आणावी लागणार. ती कशी आणायची? ब्रेड ट्रान्सप्लांट. ब्रेन. काय? त्याची नक्की याददाश्त केली? त्याचं करेक्ट आहे, माझा जोडाक्षराचा प्रॉब्लेम आहे. ते ब्रेन ट्रान्सप्लांट करावं लागणार. कमीत कमी 10 लाख रुपये खर्च येईल. किती? 10 लाख रुपये खर्च येईल. 10 लाख? हा. मला एवढे पैसे पण नाही परवडणार रे. गौऱ्या तू 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 सांग ना काय करू मी? तुम्ही करेक्ट माणसाला विचारलंय. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्या ओळखीतला डॉक्टर आहे. 10 लाखाचं ऑपरेशन 50,000 रुपयात करून देईल. 50,000 रुपयात. 10 लाखावरून डायरेक्ट 50,000? कोणता डॉक्टर आहे हा? अरे एकदम खास आहे. फिल्टर पाडायचं आहे. ए, नको, नको, काय काय तू कोणताही डॉक्टरकडे नेऊन याचं ऑपरेशन करशील आणि माझे 50,000 पण वाया घालवशील. नाही नाही, अरे एक काय त्यापेक्षा माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? ए बन इकडे. तुला बोलवतायत. शपथ, बघितलं, त्याला आठवतच नाहीये. बाळा, तू बने आहे, मी मोरे, ती खरात. हा. कळलं ना?
उभा राहा बने, तुला बोलवलंय बने. उभा राहा ये उभा नाही. राहा उभा राहा बने उभा राहा हा एक मिनिट हा काय करू पक्ष्यांचा आवाज काढ ना तुम्ही झालं कशाला मारताय अरे मी असं ऐकलंय की लागलेल्या ठिकाणी परत मारला ना की याददाश्त परत येते ओ काकू, असं बने नाही. आली ना एकदा परत ट्राय करतो ना एकदा ट्राय करतो मी पुन्हा एकदा ट्राय करते काय लागतं ना असं नका ना करू किती मारताय त्याला किती मारताय तुम्हाला परवडणार नाही ना एक काम करा मला फक्त 25,000 रुपये द्या अरे मगाशी 10 लाखावरून 50,000 वर आला होतास ना अरे 50,000 तुम्हाला परवडतायत नाही, का ते पण- माझ्या ओळखीतला डॉक्टर आहे बिना चिरफाड करता ऑपरेशन करू शकतो एकदम जबरदस्त आहे 25,000 रुपयात गौरा हा हा बिना चिरफाड करता ऑपरेशन करणारा हा. डॉक्टर कुठे भेटला तुला तो डॉक्टर आहे डॉक्टर अशा केसेस त्याच्याकडे रोज येतात हा आणि इथं हाफ मर्डरची केस आहे ए, मी फक्त कानाखाली मारला हाफ मर्डर कुठे झाला त्याची अद्दाच गेली मेंदू नाही त्याला फक्त बॉडी आहे बॉडी Body? बघायचं तुम्हाला बनेम बरं वाटम यसम इंग्रजी आधी संस्कृत आता इंग्रजी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी तू डायरेक्ट किर्लोस्कर नाटक कंपनी तिथून त्याला सोनी मराठीवर आणायचं आहे लक्षात ठेवा 25,000 रुपये फक्त तुम्ही द्या ना पैसे गौरव, डिटेलमध्ये नका 25,000 नाही परवडणार आहे ऐक ना हा. त्याची नक्की याददाश्त गेली आहे ना गेली ना त्याची अद्दाश गौरव मला तर टेन्शन यायला लागलं रे कसलं गौरव 2 महिन्यानंतर अॅनिव्हर्सरी आहे आमची फॉरेन ट्रिप प्लॅन केलंय रे आम्ही बोंबला गुन्हेगारांना पासपोर्ट देत नाहीत अरे मी एकच कानाखाली मारले डायरेक्ट गुन्हेगार कसं हाफ मर्डरची केस आहे मला तर असं वाटतंय काका एकटेच जातील फॉरेन ट्रिपला मग तिकडे दुसरं लग्न करणार मग तिकडेच अॅनिव्हर्सरी मग तिकडेच ननीमोहन म्हणजे हनीमून गौरव! नको ना गौरव. मग तुम्ही कशाला द्या ना 25,000 रुपये व्हा ना मोकळे नको बाई असलं चिड मग? त्यापेक्षा 25,000 देणं परवडेल मला Yes. हे तू 2,000 घे हा. मी 10,000 तुला ट्रान्सफर करते चालेल. म्हणजे दिले किती आणि राहिले किती 11 आले 13 राहिले एड्या 12 आले आणि 13 राहिले हा कर ह्या बोलला हा? हा बोला हा बोलणारच ना त्याची अद्दाच गेली वाणी नाही गेली ए नाही त्याने एकदम परफेक्ट सांगितलं आणि हिशोब टोटल एकदम बरोबर सांग अरे तो बोलणारच तुम्ही त्याला परत विचारत नाही सांगू शकणार बने मगाशी काय आकडा सांगितलं रे आकडम बकडम बंबे बो हा हा कोण आहे आता हिब्रू तुम्ही द्या ना वहिनी पैसे जाऊ द्या ना सोडा ना पैसे द्या ना तुम्ही गौरव ते 2,000 दे परत म्हणजे सगळे एकत्र सगळे देताय? एकत्र, दे, बहिणी, दे. सगळे एकत्र ऐक ना हा, गौऱ्या काय? माझ्याकडे एक आयडिया आहे काय आपण ना बनेला मारून टाकूया त्याचे छोटे छोटे तुकडे करून बॅग मध्ये भरून फेकून टाकूया ओ काकू काय बोलताय तुझी याददाश्त गेलीये हा आणि बने एवढं साधं सोपं नाव सुद्धा तुला आठवत नाही जगण्याला काय अर्थ आहे तुझ्या नाही ना ओ काकू मी तुला 5,000 देते तू मला मदत करशील तुम्ही मला 25,000 रुपये जरी दिले हा. तरी मी माझ्या मित्राला मारणार नाही कारण या सगळ्याचा मी चष्मदीत गवा आहे अच्छा म्हणजे खरं तर तुझेच तुकडे केले पाहिजे माझ्या बने मी 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 तुला 4,000 देते हा. तू मदत करशील याला मारायला 4,000 हा. चालेल हे बन्या अरे कुठेतरी मरला जाऊन तू 4,000 रुपयासाठी तू मला मारणार आहे अरे मग काय करू तुझ्या 500 साठी मी मेलो असतो ना अख्खा आता. 500 साठी काय नाही अहो, 500 काय मग काय हा गौरवला गंडवतो म्हणजे? मला बोलला त्या काकूंच्या घरी जा आणि मेमरी गेल्याचं नाटक कर मी तुला 500 रुपये देतो आता साला 25,000 घेतो आणि मला फक्त 500 रुपये अरे तुझ्यापेक्षा काकू व्यवहारिक आहे 4,000 रुपये मला देतात हो काकू तुमच्याकडे करवत बिरवत काय काय कापायला याला कापू मला उल्लू बनून 25,000 उकळणार होतात नाही, माझ्याकडून नाही. तुम्हाला आता पोलिसांकडे हो, घेऊन जाते काकू, एक मिनिट. पोलीस नको पोलीस. आम्ही तुमच्याकडनं पैसे घेतलेत का मग पोलीस कशाला अच्छा पोलीस नको नाही खिशातले पैसे काढा सगळे बने दे रे थांबा मला मोजायला लागतील हा? थांबा थोडं. लवकर काढ. माझा कास पडा ना तू पण काढ हा, देतो हे घ्या आईने केप्सिकोला खायला 1 रुपया दिला होता 1 रुपये हे घ्या. नालायकांनो परत माझ्या दाराजवळ आलात ना तो बघा चला निघाय काढणं तुझ्यामुळे झालं सगळं शेवटचे 15 रुपये पण गेले तुला ना बोलूच दिलं नाही पाहिजे रे बरं ऐक ते समोरून बघ चौगुले काका येतात त्यांना धक्का मार आणि मारायची ऍक्टिंग कर मस्त पैसे कमवूया हाड तुझ्यामुळे 1 रुपया लॉस झालाय मला
5 कानाखाली पडले, वेगळे प्राण्यांचे आवाज काढले. मी नाही चालली. ऐक ना, अरे शेवटचं नाही रे, बोल. मी अरे, नाही ऐक ना, चालली. ऐकलं कर ना. ऐकलं? हॅलो सर. हॅलो मॅडम. गौरव मोरे फ्रॉम पवे फिल्टर पाडा. टाना ना. तुम्हाला असं वाटलं असेल माझी एंट्री नेहमी वाजत गाजत येते, आज एवढा हळू का आलोय म्हणून. त्याच्या मागे पण एक गौऱ्या. हा सस्पेन्स. थँक्यू यार मित्रा, मला सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू. नाव काय तुझं? पहिल्या पर्वाचा विनर आहे सर माझ्या, कधी कधी लक्षात राहत. सांग ना. असा गायब करीन ना, कायमस्वरूपी सस्पेन्स बनून राहशील. पहिला बंपर आलाय, आता टेन्शन नाही आपल्याला. हे लेखक आहे ना, जाणून बुजून असे शब्द मला देतात, त्यांना माहिती आहे मला जमत नाही. पण सर आज मी कुठे आलो माहितीये का? खारगाव कोळीवाडामध्ये आपल्या मित्राच्या आयटमला उचलून न्यायला आलोय मी इकडे. वा. जाम डेंजर एरिया हा, जाम डेंजर. आणि तिची फॅमिली तर एकदम डेंजर आहे. 6 महिने त्या बिचारीला घरात कोंडून ठेवलं होतं, पण मी आपल्या मित्रासाठी आपल्या मित्राला बोललो, हे बने हा बोल ना. काय झालं तुला, काय प्रॉब्लेम काय? काय नाही. मग टेन्शन मध्ये आहे. मी जातो ना, तुझ्या आयटमला मी उचलून घेऊन येतो, आणि ही जबाबदारी मी माझ्या खांद्यावरती घेतली, मी स्वतःच्या खांद्यावरती. त्याच्यामुळे पण तिला इथून घेऊन जाणं म्हणजे जाम रिस्की काम आहे बरं का हे. पण आय एम फ्रॉम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. ॲम्ब्युलन्स आणली मी, नाक्यावरती उभी ठेवली आहे. ही आली की झाली ॲम्ब्युलन्स मध्ये भरणार, सगळी सेटिंग लावली आहे. एकदा का ती आली की तिला ॲम्ब्युलन्स मध्ये भरलं की आपण डायरेक्ट कळते. हे घाबरा जरा, हळू ना. अरे एरिया जाम डेंजर आहे, अख्ख्या प्लॅनिंगची वाट लागेल. काय कसलं प्लॅनिंग? तुला का सांगू? हे मी पण एक प्लॅनिंग केलंय. काय? मी आज लग्नासाठी पळून जाणार आहे. तुझं नाव कलिका आहे? तू आमच्या बनेची कळी आहेस? काय झालं? तू आमच्या बनेची कळी आहे? हो. अरे कळी नाही, इथं अख्खी आरे कॉलनी आहे. एक मिनिट थांबा, एक मिनिट. मला कसं तरी होतंय. बघू नंबर लागला का मला. हॅलो बने. हा बोल ना गौऱ्या. अरे ऐक ना बने, ऐक ना, मला सांग ना तुझी आयटम. ए. सॉरी, वहिनी कशी दिसते रे? वहिनी ना हा सुंदर, हा. सुशील, हा. तेजस्वी. यांना पण आणायचंय? अरे मग या सगळ्या उपमा आहेत रे. हा. तिना खूप गोड आहे रे, माझ्यासारखी शिडशिडीत आहे. बने शेवटचा शब्द एकदा रिपीट कर ना यार. माझ्यासारखी शिडशिडीत आहे. अरे तुला मी तिचा आत्ताचा फोटो पाठवला तो बघ ना. बने. अरे गौऱ्या ऐक ना, प्लीज लवकर घेऊन ये तिला. मी खूप तयारी करायची, मला शेरवानी करायची. मला लवकर फोन करून कळव. हा आता ठेवतो. बने फोन ठेवला. वहिनी पुन्हा बोल. वहिनी वहिनी ऐकून भारी वाटतं. ते मला कळतंय, पण अचानक 6 महिन्यात एवढा कसा काय बदल झाला तुमच्यामध्ये? सांगते. अहो आमच्या घरातलं ना आमचं प्रेम मान्यच नव्हतं. हा. त्यांनी मला 6 महिने एका खोलीत डांबून ठेवलं होतं. हो काय? फोन नाही, बाहेर फिरणं नाही. मग माझ्याशी ना चिडचिड व्हायला लागली. अच्छा. आणि मग चिडचिड झाली की मी खूप खायचे. अच्छा. मग नंतर चिडचिड. हा. मग माझं खूप जास्त चिडचिड व्हायला हा. लागलं. म्हणजे चिडचिड भिड चिडचिड. मग ह्यांच्यामध्ये कोण जिंकलं? तुम्हाला काय वाटतं? भीड. असं भिडभिड व्हायला अरे लागलं. नाही. हा. नंतर मी एक डाईट ऐकलं. काय? दिवसातून 2 वेळा 55 मिनिटं खायचं नाही. ए हॉटेल हॉटेल तू. मी बरोबर. अरे दिवसातून फक्त 2दा 55 मिनिटं खायचं, बाकी दिवसभर काहीच खायचं नाही. असं आहे ते. तुम्हाला माहितीये का, तुम्ही ना उलट केलंय. तक्षिदी नावाचं डाईट केलंय तुम्ही. ऍक्च्युली दीक्षित करायला पाहिजे होतं. अरे तुम्हाला कळतं का? असं करू नका यार. तुमच्या घरच्यांना जर कळलं ना मी तुमच्या सोबत आहे, तर उद्या तुमच्या घरच्यात ना सुरमईचा वाटा नाही लावणार, पापलेटचा वाटा नाही लावणार, मावऱ्याचा नाही लावणार, या गवऱ्याचा वाटा लावतील.
म्हणून नाक्यावरती मी ॲम्ब्युलन्स उभी करून आलो यार. आपली पोरं उभी ठेवली आहेत, पण ॲम्ब्युलन्स मध्ये ट्रक कसा भरणार? नाही, मी करतो काहीतरी. बघा आता आपल्याला इकडे निघायचं आहे, इथून जायचं रस्त्यावरती, तिकडे जायचं कोळीवाडीची बॉर्डर क्रॉस केली की डायरेक्ट देवळात की लगेच लग्न. हा मग प्रॉब्लेम काय आहे? मध्ये 6 महिने तुमची चिडचिड 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 भिडभिड वाढली होती की नाही? तुम्ही आता घरी जा. नाही काय? नाही नाही, मी घरी नाही जाऊ शकत. मी घरातल्यांना एवढं मोठं पत्र लिहिलंय. तुम्ही पत्र लिहिलंय? हो. काय? आई बाबा दादा भाऊ चुलत काका त्यांचे मुलं पिंट्या आणि सलमान खान. सलमान? आता ज्याला मी दगा दिलं त्याचं नाव नको लिहायला. सलमानला तू दगा दिलायस? हा. सलमान इतकी वर्ष तुझ्यासाठी थांबलाय? चला सर, सोडला मी शोधताय. अरे मी खरंच पत्र लिहिलंय. मी पत्र लिहिलंय. तुम्ही माझ्यासाठी मेलात, मी तुमच्यासाठी मेले. हे हे इकडे लप 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 काय कुणीतरी आले? लप 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 माझ्या मागे लप. गौरवाल हे, हळू हळू हळू. कोण आहेस तू? ॲम्ब्युलन्स वाला. इथं काय करतोय? अरे भाई तुम्ही 5 मिनिटात येणार होतात ना. हा. तुम्ही नाही आलात, मला वाटलं मॅटर झाला म्हणून मी आलो. बरं. हे गौऱ्याबाई ही कोण आहे? वहिनी, हिचं काय करायचं हिलाच घेऊन जायचंय. याच्यात? हा. बाय येतो मी, मला मुर्दा पोचवायचा ए, अरे ॲम्ब्युलन्स वाला गेला. अरे माझा मुर्दा बसेल रे, ऐक ना जरा. ए जा ना घरी, चिडला भिडला. मी घरी सांगून आले ना, तुम्ही माझ्यासाठी मेलात, मी तुमच्यासाठी मेले. अरे काय सांगितलं यार. थांब आता मी इकडनं पळून जातो, पशाभाईलाच फोन लावतो, मग तुला कळेल. हॅलो पशाभाई, ऐक ना. अरे मी कोळेवाड्यात फसलोय यार, जाम डेंजर फसलोय. मला इकडनं कोणी बाहेर काढेल का? हा बारक्या दादूस, नंबर पाठव मला. हा आला बारक्या दादूस. अरे ऐक ना, अरे मी तर कोळीवाड्यात आहे. कलिका नावाची आयटम आहे ना, तिला घेऊन चाललोय. नाक्यावरती आहे, मला मदत कर ना यार. ये नाही ना प्लीज प्लीज. येस दादूस, ये. भाऊजी कशाला सांगितलं? बारक्या दादूस येणार मी. भाऊजी बारक्या दादूच म्हणजे माझा सक्का मोठा भाऊ. अरे तुला काय करू ग? अरे तुझ्या बापानं आई बापाला अक्कल आहे का? मोठ्या भावाचं नाव कोणी बारक्या दादूस ठेवतं का? काय करू मी? कशाला सांगितलं? त्याला मी पत्ता दिलाय. तू आता कधी पण येईल. मी काय करू? बनेला कॉल कर. पण्याला call. त्याचाच कॉल आला वाटतं. हा बने बोल रे. अरे गौऱ्या कधीपासून वाट बघायला लावतो, लवकर घेऊन ये ना तिला. तुला बघायचा कलिकाला? हो बघायचा आहे? हो व्हिडिओ कॉल कर. लगेच करतो. हा लगेच व्हिडिओ कॉल कर. लवकर. नाही आज याची हाऊस पूर्णच करतो. ए गौऱ्या हा साईडला ना. एक मिनिट थांब. तुझी हाऊस पूर्ण करतो मी. हे घे. कलिका बाहेर, तिच्या मागे काय लपलीस? बाहेर ये, मला बघायचं तुला. मीच कलिका आहे. एक गौऱ्याकडे दे. काय रे म्हणे? ए गौऱ्या ये. हा 6 महिन्यात एवढी झाली? ऐक ना गौऱ्या, हा काय? मी जातो. कुठं? ते माझा संस्कृतचा क्लास आहे. अहम लग्नम मोडम. मी आता फोन काटम ठेवतो. तू मला भेटम नाही, तुला कुत्र्यासारखा मारम ना तर लावला ना गौरव देवदास मोरम. नको ए, तू जाणे इथं मर. तुझा भाऊ येईल आणि मला मारून टाकेल, त्यापेक्षा मी जातो. नाही भाऊजी तुम्ही माझ्याशी लग्न करा, माझा दादा याच्या आधी. मी नाही लग्न करू शकत. नाही दादाने कोयता काढलाय ना, एकदा कोयत्याला रक्त लागल्याशिवाय दादा कोयता ठेवतच नाही. त्याला मग कोयता बाहेर काढूच नको, आतमध्येच ठेव. बघा आमच्यात जावयाला मारत नाही. प्लीज मान कापण्यापेक्षा अंगठा कापलेला बरा. भाऊजी मान भरा ना. अरे मला गुंता टाकून मारतील रे. भाऊजी मान भरा ना. लय मारतील रे मला. लय मला जाऊ दे रे. भाऊजी 7 फेरे. काय नको का? भाऊजी 7 फेरे. नको. अरे बापरे. ए ऐक ना हे ऐक ना, हे कसं वाटतं माहितीये का? अश्मयुगीन अवजारे व हत्यारे.